नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी पाठ क्रमांक 4 उपास या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहे. भाग 1 मध्ये आपण या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आपण पाहिलं की लेखकांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला आहे आणि हा संकल्प केल्यानंतर त्यांच्या चाळीमध्ये राहणाऱ्या अनेक व्यक्तींनी त्यांना अनेक प्रकारचे सल्ले द्यायला सुरुवात केलेली आहे. लेखकांनी आपले आहार परिवर्तनसुद्धा सुरू केले आहे. त्याचबरोबर डाएट चालू केला आहे. आणि मग लेखकांना एक दिवस समजतं की आजपर्यंत बिनसाखरेचा चहा म्हणून जो चहा त्यांच्या पत्नी त्यांना देत होत्या तो चहा मुळात बिनसाखरेचा नव्हताच, त्यामध्ये साखर होती. आणि मग आजपर्यंत त्यांच्या पोटामध्ये कितीतरी कॅलरीज गेल्याचं त्यांना अतिशय वाईट वाटत आहे. आता पाहूया पुढे या पाठामध्ये काय घटना घडत आहेत त्या. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. लेखक सांगतात की ज्याप्रमाणे ठरले होते की सकाळी रनिंग करायचं व संध्याकाळी दोरीवरच्या उड्या मारायच्या, त्याप्रमाणे दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि मग हा प्रयत्न फक्त एकदाच केला आणि पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10ची खोली आणि त्या दिवाणखान्यामध्ये दोरी संपूर्ण फिरवणे अतिशय अवघड झाले. एकदाच डोक्यावरून दोरी पलीकडे गेली आणि समोर असणाऱ्या ड्रेसिंग टेबलावरच्या ठेवलेल्या ज्या काही तेलाच्या औषधाच्या बाटल्या होत्या त्या घेऊनच खाली आली. मग लेखकांनी प्रयत्न केला की अर्धवट घरात आणि अर्धवट गॅलरीमध्ये उभं राहून दोरी फिरवायची. पण प्रयत्न केला आणि पहिलीच दोरी शेजारी राहणाऱ्या आचार्य बर्व्यांच्या गळ्यात अडकली. त्यांचा लेखकांवर अगोदरच राग होता. त्यांनी उपास केला हे कळल्यावर चाळीमध्ये राहणारी सर्व मंडळी त्यांच्या समाचाराला म्हणजे त्यांची खबर घेण्यासाठी येऊन गेली. पण आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत राहत असूनसुद्धा आले नाहीत. कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की या विषयावर माझ्यासारखं जास्त कोणालाही माहिती नाही, मी त्यामध्ये अतिशय तज्ज्ञ आहे किंवा कुशल आहे. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही. आचार्य, अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं तुम्ही पाहिलंत, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठे आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही. आता ती दोरी आचार्य बर्व्यांच्या गळ्यात अडकल्यानंतर त्यांनी लेखकांना उपदेश करण्याची संधी अजिबात सोडली नाही. त्यांनी सांगितलं की असला हा दुष्टपणा म्हणजे गळ्यामध्ये दोरी अडकवण्याचा जो दुष्टपणा तुम्ही केला आहे तो तुमच्या वयाला शोभणार नाही. असली धिंगामस्ती तुम्ही करता कशासाठी? आणि ठीक आहे, माझ्याच गळ्यात ती दोरी अडकली, दुसऱ्या कोणाच्या गळ्यात जर ती दोरी अडकली असती तर तुमचं काही खरं नव्हतं, तुमची काही धडगट नव्हती. पण जाऊ दे, मी तुम्हाला आपली क्षमा करून टाकतो. पण लेखक त्यांना समजावतात की अहो माझं वजन कमी करण्यासाठी मी दोरीवरच्या उड्या मारतोय, मी मुद्दाहून नाही केलं हे. पण बर्वे मात्र सांगतात की याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण तुम्ही जिभेवर ताबा ठेवत नाही.
माणसाचा कसा संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, कॉन्सन्ट्रेशन व्हायला हवं आणि तरच तुम्हाला तुमचं वजन कमी करता येईल. आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता मग यासाठी काय गोष्टी सोडाव्या लागतील, तर त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा तुम्हाला तुमचं बोलणं सोडायला लागेल. पण लेखक सांगतात, मी बोलणं कसं सोडू? बर्वे सांगतात की खाण्यासाठी फक्त तोंडाचा वापर कमी करून चालत नाही, म्हणजे फक्त डाएट करून चालत नाही, तर बोलण्यासाठी सुद्धा त्याचा वापर कमी केला पाहिजे. तुमची जीभ तुमच्या ताब्यात राहिली पाहिजे. आणि लेखक सांगतात की मला बोलणं बंद करणं शक्य नाही, तेव्हा मात्र बर्वे सांगतात की तुमच्यामध्ये अजिबात संयम नाही. आणि तुम्हाला माहिती नाही मौनाचं सामर्थ्य किती मोठं असतं. मौन म्हणजे शांत राहणं, मनाची एकाग्रता करून काही न बोलता शांत राहणं, त्याला आपण मौन असं म्हणतो. आणि मग यामध्ये मौनामध्ये खूप शक्ती असते, मौनामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं. आणि मौन ही असं बरंच काहीतरी उपदेश जो आहे तो बऱ्याच वेळापर्यंत आचार्य बर्वे देत राहिले. उड्या मारायच्या माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. लेखक सांगतात की 1 तास त्या दोरीचं टोक पकडून बाबा मौन या विषयावर बोलत राहिले. मौनाचं महत्त्व काय आहे हे सांगत राहिले. शेवटी लेखकांनीच त्यांना अडवलं आणि सांगितलं, अहो मी टेलिफोन ऑपरेटर आहे, मी जर बोलणं बंद केलं तर मी खाणार काय? त्या नोकरीवर माझं घर चालतं. मग मात्र बर्वे यांनी सांगितलं की तुम्ही वजन कमी करू शकणार नाही. आणि अगदी कारुण्यपूर्वक म्हणजे अगदी दीनपणे त्यांच्याकडे एक नजरेचा कटाक्ष टाकून बाबा तिथून निघून गेलेले आहेत. आणि लेखकांना वाटलं मगाशी त्यांच्या गळ्यात जी दोरी अडकली होती ती दोरी मी तिथेच आवळायला हवी होती. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळ्या झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तीळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मग मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. लेखक सांगतात की बाबा बर्वेंनी दिलेल्या उपदेशानंतर मात्र मी अतिशय चिडलेलो आहे आणि निश्चय केला आहे की बस, यापुढे वजन उतरेपर्यंत आपण उपास करायचा, त्यामध्ये कसलाही खंड पडू द्यायचा नाही. मग लेखकांना काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. जेवणाच्या भरल्या ताटावरून ते उठू लागले. ते सांगतात की बिन साखरेचाच काय, बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचाही चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की अंगाचा नुसता तीळपापड व्हायचा. अतिशय राग यायचा. फक्त फळे खाऊन जगू लागलो. लिंबाचा रस मला अमृतासारखा वाटू लागला. मी खूप लिंबाचा रस पिऊ लागलो. धारोष्ण दूध मिळवण्यासाठी अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी पाय न अडकता 10 उड्या मारण्यापर्यंत माझी मजल गेली होती. पण
खालच्या मजल्यावरच्या लोकांनी तक्रारी केल्या आणि माझ्या उड्या थांबवाव्या लागल्या. कचेरी सुटली की कामावरून घरी येताना गिरगाव रस्त्याने ते धावत येऊ लागले. फक्त पौष्टिक आणि सात्विक एवढं जेवण जेवायचं, असा 10-12 दिवस त्यांचा क्रम चालू होता. आणि त्यामुळे सांगतात की माझ्यामधला फरक जो आहे तो मलाच जाणवू लागला होता. जसं एखादं लहान मूल बी पेरल्यानंतर त्याला इच्छा असते की रोज ते रोप उपटून पाहायचं, ते किती वाढले ते बघायचं, त्याप्रमाणे लेखकांनासुद्धा काट्यावर रोज संध्याकाळी वजन करावेसे वाटत होते. पण त्यांनी ती इच्छा दाबून धरली होती, कारण बरोबर 1 महिन्यानंतर ते आपले वजन करणार होते. 1 महिनाभर त्यांच्या पोटात तुपाचा थेंबही जाणार नव्हता. फक्त धारोष्ण दूध ते घेणार होते. तेही त्यांना रोज मिळत नव्हते, पण जे आहारव्रत ठरवले होते ते मात्र अगदी नित्य नेमाने जोरात ते करत होते. पंधरवड्याभरात फक्त 2 वेळा साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्यासारखे माझ्या नजरेतून, सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबारे यांसारख्या अत्यंत कुचकड शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. ती एकाच गोष्टीची, म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. लेखक सांगतात की 15 दिवसांमध्ये फक्त 2दाच मी भात खाल्ला. तो सुद्धा एकदा सोकाजीने मला चोरून कोळंबी भात चारला आणि एकदा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या भाऊजी पसरटवारांनी नागपुरी वडाभात पाठवला, तेवढाच. तो अपवाद सोडला तर मी अजिबात भात खाल्ला नाही. मग त्यामुळे चरबीयुक्त द्रव्ये माझ्या शरीरात काही गेली नाहीत. माझा निश्चय पाहून चाळीतली मंडळीसुद्धा आता माझ्याकडे आदराने बघू लागली होती. त्यांच्या नजरेमध्ये माझ्याबद्दलचा असणारा आदर दुप्पट झाल्याचा मी पाहिला होता. जी मंडळी माझ्या उपासाची, डाएटची चेष्टा करत होती, आता तीच मंडळी म्हणत होती की तुमच्यामध्ये फरक पडलेला आहे. जनोबा रेगे त्यांनीसुद्धा मान्य केलं की तुम्ही भलतेच रोडावलात, म्हणजे खराब झाला आहात. आणि हे सगळं ऐकल्यावर लेखकांना असं वाटत होतं की हे सगळेजण आपली प्रशस्ती करतायत, स्तुती करतायत म्हटल्यावर कदाचित आपलं मांस वाढेल, म्हणजे आपलं वजन वाढू शकतं. पण ते सांगतात की असली तारीफ, असली प्रशंसा ऐकून मी माझा निश्चय बदलण्यासारखा नव्हतो, मी चळण्यासारखा नव्हतो, मी माझा निश्चय अजिबात थांबवणार नव्हतो, मी तो सुरूच ठेवणार होतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जीवानियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आनेली टाकून तिकीट काढले. महिन्याभरापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, उग्र साधना केल्यानंतर आज तिकिटावर वजन, मिनिटभर माझा विश्वासच बसेना, 192 पाऊंड. आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करण्याचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. लेखक सांगतात की इतका असामान्य मनोनिग्रह, मनाची एकाग्रता मी केली होती, मनाचा निग्रह केला होता. त्याचबरोबर जिभेवर नियंत्रण ठेवलं होतं आणि मग माझं वजन एका महिन्यात कमीत कमी 20-25 पाऊंड तरी कमी व्हायला हवं होतं आणि माझी तशी खात्री होती. मग याच खात्रीने लेखकाने ऑफिससमोरच्या वजन काट्यावर पाय ठेवलेला आहे. त्यामध्ये आनेली टाकलेली आहे आणि आनेली जुन्या काळातले असलेलं एक नाणं. लेखक सांगतात की महिन्याभरापूर्वी याच यंत्रानं माझं वजन 181 पाऊंड दाखवले होते. आता 1 महिना मी पूर्ण उपास केला होता, निराहार राहिलो होतो काही वेळा,
शास्त्रोक्त पद्धतीने जो आहार घ्यायला हवा होता तोच आहार घेतला होता, दोरीवरच्या उड्या मारल्या होत्या. अशी अनेक प्रकारची उग्र साधना मी या वजन कमी करण्यासाठी केली होती. आणि वजन काट्यावर जो वजनाचा आकडा दिसत होता तो पाहून माझ्यावरच विश्वास बसला नाही. कारण तो आकडा होता 192 पौंड. आणि माझं भविष्य आलं होतं की आप बहुत समझदार है और गंभीर है. म्हणून लेखक सांगतात की आता वजन आणि भविष्य दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवणं मी बंद केलं आहे. त्याचबरोबर त्यांची चिंताही मी करत नाही. आणि डाएटच्या आहारी तर मी जन्मात कधीही जाणार नाही, म्हणजे जन्मात मी परत कधीही डाएट करणार नाही. कारण वजन कमी करण्याचा हा मार्ग जो आहे तो भलत्याच काट्यातून जातो, म्हणजे तो एवढा सोपा नाही हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करणं आता मी थांबवलेलं आहे. म्हणजेच या पाठामध्ये लेखकांनी केलेला जो संकल्प आहे वजन कमी करण्याचा, आणि मग या संकल्पामध्ये कशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळे उपदेश दिले जातात, वेगवेगळे सल्ले दिले जातात, आणि महिनाभर प्रयत्न करूनही अतिशय चांगल्या पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं आहारव्रत चालू ठेवूनसुद्धा त्यांचं वजन मात्र कमी न होता ते वाढलेलं आहे. आणि म्हणून समाजासाठी पुन्हा ते हास्यास्पद ठरलेले आहेत हे या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. हा पाठ बटाट्याची चाळ या विनोदी लेखसंग्रहातून घेतलेला आहे. धन्यवाद.